नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला खरवसापासून पेढे कसे बनवतात ही रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी बाजारातून अर्धा लिटर चीक मी विकत आणलेला आहे। तर हा चीक मी एका भांड्यामध्ये ओतून घेत आहे। या चिकामध्ये 3 चमचे साखर घालत आहे। साखर घालून मी चीक ढवळून घेत आहे। साखर चिकामध्ये पूर्ण विरघळल्यानंतर चिकाची चव घेतली असता त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण कमी आहे, त्याच्यामुळे मी अजून 2 चमचे साखर घालत आहे। अर्धा लिटर चिकाला मी 5 चमचे साखर घातलेली आहे। साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर चीक मी चाळणीतून गाळून घेत आहे। चीक कढईमध्ये गाळून घेतल्यानंतर हा चीक मी गॅसवर गरम करण्यासाठी ठेवत आहे। चीक गॅसवर मंद आचेवर सतत ढवळत राहणार आहे। दहा मिनिटांनी हा चीक दाटसर व्हायला सुरुवात झालेली आहे। यामध्ये 1 चमचा साखर, हिरवी वेलची आणि जायफळची पूड घालून ढवळून घेत आहे। यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालून ढवळून घेत आहे। या खरवसाचं मिश्रण सतत ढवळत राहिल्यामुळे ते हातावर उडत नाही। चिकामधील पाणी कमी व्हायला लागलेलं आहे आणि आता खरवस तयार होत आहे। पेढ्यांसाठी योग्य असा खरवस तयार झालेला आहे। गॅस बंद करून खरवसाचं मिश्रण ढवळून घेत आहे की जेणेकरून ते तळाला लागू नये।
खरवस थंड झाल्यानंतर खरवसाचं मिश्रण पेढे करण्यायोग्य झालेलं आहे. तर आता पेढे बनवायला सुरुवात करूया. खरवसाचं मिश्रण हातामध्ये घेऊन त्याचा लाडू बनवला अगोदर आणि अलगद अंगठ्याच्या सहाय्याने दाबून घेतलेलं आहे. आता ह्या पेढ्यावर पिस्ता आणि बदामाचे काप लावत आहे. हे पेढे बनवताना कागदाच्या द्रोणाचा वापर नाही केला तरी चालेल. अशा प्रकारे इतरही खरवसाचे पेढे तयार करून घेत आहे. खरवस तर आपण नेहमीच बनवतो. एकदा तरी आपण खरवसाचे पेढे करून पहावेत. स्वादिष्ट असे खरवसाचे पेढे तयार झालेले आहेत. आपणही ते करून पहावेत आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनेलला लाईक करावं, हाईप करावं, कमेंट्स करावे, शेअर करावं. तसेच नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.